आचारसंहिता म्हणजे आता जे आता निवडणुकीचा प्रचाराचा आपल्याला वेळ होता तो आता 5चा होता, आता 6चा. तर आता हे बोर्ड वगैरे जे आपले डिजिटल बोर्ड लावलेले हे 6 वाजता उतरले जाते. खैरेची शहरात बोर्ड लागलेली, खैरेंनी इतके बोर्ड लावलेले त्याच्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. खैरेने का नाही शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यात टाकला? याच्या आधी कधी झालं होतं का असं की शिवाजी महाराजांचा फोटो टाकला नाही त्यांनी? एकही बॅनरवर त्याच्या मोठमोठ्याल्या एकही याच्यात शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यात नाही. हे आपण त्याला विचारलं पाहिजे कशामुळे नाही टाकला. चल धन्यवाद. एक मिनिट, तुम्ही विचारलं पाहिजे ना का टाकला नाही. आमचं हे मत आहे. आमचा काय अभ्यास आहे म्हणजे आतापर्यंत टाकत होते, आता का टाकला नाही हे आम्ही तुम्हाला विचारतो. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारणात करणाऱ्याने आता शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांना विसर पडला हा त्याचा अर्थ होतो. इतर वेळेला महाराजांना वापरणे किंवा महाराजांच्या नावाचा वापर करून घेणे, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देणे या ज्या बेंबीच्या देठापासून देत होते, आता त्यांना शिवाजी महाराजसुद्धा नकोसे वाटत आहेत. त्यांनी आता उद्याच्या निवडणुकीमध्ये किंवा पुढच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो जर तुम्ही काढतायत तर तिथं तुम्ही औरंगजेबाचा फोटो लावा आणि प्रचार करा. त्याच्यामुळं त्याला सांगतो तेच सांगायचं ना. तुम्ही म्हणजे हा विषय तुम्ही घेत नाही ना. मी सांगितलं तर क्लिअर. चल बस बस ओके. भरत कदम उमेदवार आहेत, चित्र त्यांच्या नजरेसमोर होतं. त्यांनी तो पराभव मान्य केला आहे. एखाद्या माणसाला फ्रस्ट्रेशन तेव्हाच येतो ज्या टायमाला त्याला जिंकायची उमेद नसते, आणि म्हणून त्यांनी जे काही माकडचाळे केले तसे माकडचाळे आम्ही केलेले नाहीत. काही लोक सत्तेचा वापर, फ्रस्ट्रेशन तर फार पूर्वी आलेलं आहे. अहो एखाद्या पक्षाचा नेता या पद्धतीने बोलतो हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर गेली 38 वर्ष काम केलेलं आहे. म्हणून ही सगळी फ्रस्ट्रेशनची भाषा असते. आणि पराभव दिसू लागला की मग काही कोणत्याही लेवलला जाऊन बोलणं हे एखाद्या नेत्याला शोभत नाही. पण त्या लेवलला ते आले होते, त्यांचा भाग आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो की सर्वांच्या सहकार्यामुळं, सर्वांच्या जनतेच्या प्रेमामुळं आम्ही संयम राखून सत्तेचा कुठेही गैरवापर न करता, सत्तेचा गैरवापर करून जर काही झालं असतं तर म्हणले असं की यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे, यांनी असं केलं, त्यांनी त्याला तसं केलं. आम्ही कोणत्याही प्रकारे सकाळच्या घटनेवरही गुन्हा दाखल करणार नाहीत. लोकांच्या जे लक्षात येतं लोक त्याच्यावर निर्णय घ्यायला त्यांच्याकडे 13 तारीख आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आम्ही मनापासून आभार मानतो. तुमचं असं सहकार्य आम्हाला असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. आता ही पहिल्यांदा पाणी दिलं का मला सांगा ना. 2.5 वर्ष सत्तेत होते ते. आता या स्टेजला 1680 कोटीचे. मला एकच मिनिट बोलू दे. तो विषय आता त्यांनी आणला म्हणून मला एक गोष्ट सांगा. 2.5 वर्ष सत्तेत होते. नेहमी म्हणायचे मी संभाजीनगरवर प्रेम करतो, आणि 2.5 वर्षात जी पाण्याची योजना 1680 कोटी रुपयाची मंजूर केली, त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं, त्या ह्याला एकही रुपया 2.5 वर्षात त्यांनी दिला नाही. काय म्हणतात तेव्हा? याचं उत्तर त्यांनी नाही. सकाळी जो प्रकार घडला तर मी शिरसाजी आम्ही अगदी वेळेवरती झालो. कुठं अगोदर काय घडलं काय नाही हे मला माहीत नाही, आणि कोणालाच माहीत नाही. मला तर माहीतच नाही. मी तुमच्यासमोरच तिथं आलो, गाडीतून उतरलो. पण मला एक माहिती घेतली, मला माहिती मिळाली त्यांना जी परमिशन होतं त्यांना 9 वाजेचं होतं. मला एक सांगा, त्यांना परवानगी ती 9 वाजल्यापासून होती, आणि आम्ही आलो किती वाजता? 12 वाजता. मग आपल्याला 11ची परवानगी होती, आणि आम्ही तिथं 12 वाजता आलो. तरी मुद्दाम म्हणून क्रांती चौकला 9 वाजल्यापासून तो 12 वाजेपर्यंत थांबले. तर लोकच आहे ना. मग त्याच्यामुळे ते चिडचिड करायला लागले, आणि चिडचिड करून मला एक सांगायचं की चिडचिड करून निवडणूक लढत नसते. आम्ही शांततेत घेतलं, मला सगळ्या शांततेत घेतलं. तुम्ही बघितलं असेल त्यांची किती लोक होती, त्यांनी जी रॅली काढली ती किती लोक होते, त्याच्यामुळे ते चिडचिड करीत होते. म्हणून मला सांगायचं की आम्ही काही तक्रार वगैरे काही
तक्रार देणार नाही आम्ही, कारण आपल्या उबाटाच्या नेत्यांनी आता दारूच्या बाटल्या घेऊन काय ते असं सगळं म्हटलं आणि पूर्ण प्रचाराच्या दरम्यान ही त्यांची संस्कृती आहे. तुम्हाला सांगतो, मला या बाबतीत बोलायचं नाही. मी उत्तर त्यांना 4 तारखेला देईन, जूनला. किती? 4 जूनला. त्यांनी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, देश घडवणारी निवडणूक आहे. हे विकासावर बोलले नाही, हे विकासावर बोलले नाही. त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही. खैरेकडे काय मुद्दा आहे मला सांगा बघ तुम्ही विकासाचा. त्याच्यामुळं मला एक सांगायचं की आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. 4 तारखेला आम्ही त्यांना उत्तर देऊ. खैरेंनी वर ज्यावेळेस तुमच्याविषयी बोलले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला भस्म करून टाकू असं. आता मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. आवाज बंद करतो माईक दुसरा. आता कोण तो आला भस्म करतं हे 4 तारखेला कळेल. काय तुम्हाला माहिती, खैरे भस्म करतो, त्याच्याकडे पुढे आहे. हे किती दिवस आपण बोललो. आता खैरे सोबतं काय भस्म करीन म्हणून? हा, भस्मासुरच म्हणते त्याला. पण आई पहिल्यांदाच घडले की शिवीगाळ करून प्रचाराची सांगता होणार. त्यांनी प्रचंड जोरा भाषेमध्ये राऊत, मी एखादी शिवी दिली का? मी एखादा शब्द बोललो का? मी एखादं काही त्याच्याकडे बघितलं का? कारण ही त्यांची संस्कृती, आमची नाही. कारण निवडणूक कशी लढत असते, कारण त्याच्या आता पायाखालची वाळू सरकली, तो आता शिव्या म्हणजे भस्म करून टाकी, ही त्याची भाषा आहे. त्याला पराभव तर दिसतोच ना समोर. त्याला पराभव त्याचा अट्टळ आहे, ही सांगायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे मी सांगितलं, त्याचं प्रत्येक भाषणात सांगतो मी, त्याचं संतुलन बिघडलेलं आहे त्याचं. अवैध बराड्याचं हॉस्पिटल आहे, त्याला तिथं ॲडमिट करायला लागणार आहे 4 तारखेला. तेव्हा आता शासकीय करून मुख्यमंत्री साहित्याने रस्त्यावर येणार ते झालं. कोण म्हणे? म्हणले की तुम्ही आणि खैरे त्यांना आधीपासून वाटत होतं की तुम्ही एकदा रस्त्यावर. एक बोलू का, खैरेला हे माहीत होतं ना आपल्याला 9 ते 11 परवानगी मिळालेली आहे. मग मला सांगा, खैरेनं हे पालन करायला नको का? 9 ते 11 9ची परवानगी असताना खैरेनं 12 वाजेपर्यंत थांबावं का तिथं? हे तुम्ही सांगा ना. 9 ते 12 वाजेपर्यंत खैरेनं झाली, त्याची थांबावं का? ती काही थोडी असतात 5-50 जण, ते थांबावं का तिथं? त्यांना त्याची रॅली काढायची. आम्हाला तिथं परवानगी होती 11 वाजल्यापासून. असं आहे की यापूर्वी 2 वेळा असा प्रकार तिथे घडला. मागे देखील अशाच प्रकारच्या 2ही शिवसेना समोरासमोर आलेल्या होत्या. असं असताना देखील तिथे केवळ 10 कॉन्स्टेबल आणि 1 PI उपस्थित होता. एवढं सगळं माहीत असताना पोलिसांनी एवढी खबरदारी का घेतली नाही आणि तिथे पोलीस बंदोबस्त का पाठवला विचारणार आहात का? नाही, माहिती घेतो. मला काय म्हणायचं, माहिती असले असते तर हे प्रकरण वाढलं नसतं. मला काय म्हणायचं, माहिती घेतो. पण जे उमेदवार आहे त्यांनी 20 वर्ष खासदार, 10 वर्ष आमदार राहिले, त्यांनी हे नियम पाळायला नको की आपल्याला परवानगी 9ची आहे, आपण इथं 12 वाजेपर्यंत का थांबतो, हे पाळायला नको का? हे जसं पोलीस ऐकून घ्या, जसं पोलिसाचं काम आहे तसं आमचं बी काम आहे ना. आम्हाला परवानगी किती ते किती दिलेली हे आमचं बी काम आहे. एवढं पोलिसाला दोष देऊन अर्थ नाही. आमचा दोष नाही का त्याच्यात? त्यांचं काम नव्हतं का खैरेचं? नाही, ती माहिती नाही, ती माहिती नंतर घेऊ. खैरेनं तुम्हाला पण शिव्या दिल्या, काही मीडियावाल्याला शिव्या दिल्या. तुम्ही काढा ना, रेकॉर्डिंग आहे ना. मीडियावाल्याला शिव्या दिल्या. मीडियावाल्यांनी काय केलं? मीडियावाल्यांनी काय केलं? अरे सवय येतो, मग असं जमतं का? कोणाला शिव्या देऊन जमतं का? महायुतीच्या या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान महायुतीला थोडं ही सीट जरा अवघड वाटत होती का? सीट जरा अवघड वाटत होती का? मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा झाला, राजस्थानचे मुख्यमंत्री आले, पंडित राणा आल्या, गोविंद आला, म्हणजे पूर्ण एक सेलिब्रिटी प्रचारांची तुम्ही लाईन लावली होती. जरा अवघड वाटत. हा निवडणुकीचा भाग आहे. आणि महाविकास आघाडीचे आले नाही का? उद्धव साहेब आले, आदित्य आले, सुषमा अंधाऱ्या म्हणजे राष्ट्रीय नेत्या आल्या, अजून त्यांचे कितीक वेळ आले ना, म्हणजे ते दिसले नाही का? हे आता ह्या जलीलसाठी ओळशी आली,
का फक्त शिवसेनेसाठी झाले का? है भाजपचे कुणीच नाही आले. भाजपचे कोण नाही आले? देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी मिटिंगा घेतल्या. देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली नाही. ऐकून घ्या. एकही भाजपच्या नवनीत राणा आज वगळल्या तर एकही मला सांगा, नवनीत राणा आल्या, मी मंत्री आहे ऐकून ना, घ्या, हे मंत्री स्वतः मंत्री फिरतोय ना. आणि इथं 24 तास भागवत फिरतोय मी. भागवत करा. स्टार प्रचारक आहे मेन डॉक्टर साहेब दोघेही. मला सांगा, स्थानिक स्थानिक आपल्याला मंत्री आहे ना, केंद्रीय मंत्री आहे, स्थानिक मंत्री आहे. केंद्रीय मंत्री पण बाजूला होते, तिथे पण ते आले, रौसद दानवे आली. त्यांच्या तिथे झाल्या ना मोठ्या सभा. अहो त्यांनी, एक मिनिट, तुम्ही त्याच्यात हे जाऊ नका. सगळे भाजपचे जे नेते, स्टार प्रचारक, ते इथे 24 तास, असं नाही की आले आणि गेले. फडणवीसांनी बैठक घेतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना, निरोप काय दिलाय त्यांना, काय कळलं नाही? निरोप बघा, निवडणुकीच्या काळामध्ये काम करा म्हटले. निवडणुकीच्या काळामध्ये एक स्ट्रॅटेजी ठरवावं लागते. प्रत्येकाचा वेळ हा महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रातली प्रत्येक नेता ह्या संभाजीनगरला आलाच पाहिजे हा काही आग्रह करता येत नाही. म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकजण नेता सांभाळत होता. देवेंद्रजी आले असेल किंवा इतर नेते आले असेल, आम्हाला जिथपर्यंत असलेला टाईम, जेवढा आमच्याकडे असलेला वेळ, त्याच्यामध्ये सर्वांची असलेली ॲडजस्टमेंट आणि उमेदवाराचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर कसा होईल हा आमचा प्रयत्न होता. म्हणून ज्यांच्या शक्य होईल, ज्या ज्या आमच्या टायमिंगमध्ये बसल्या त्या सभा आम्ही घेतल्यात आणि त्या आमच्या सगळ्या सभा सक्सेस झाल्या. आम्ही बोंब जास्त मारले नाही, परंतु काम जास्त केलेलं आहे. कालची सभा जर पाहिली असेल तर त्याचं चित्र तुम्ही पाहिलेलं आहे की खाली अर्धी सभा ती खाली गेलेली आहे. आताही आम्हाला जे तयारी जी आम्ही पूर्वतयारी केली होती त्याला त्याबद्दल आमचं समाधान आहे. मग सर्वच नेते आले असते तर बरं झालं असतं, ही जरी आमची इच्छा असली तरी आमच्याकडे टाईमचं बंधन होतं. म्हणून कोण आलं कोण गेलं याला न पाहता प्रत्येकाने येऊन आपलं योगदान दिलं एवढं मात्र निश्चित आहे. अनेक तालुक्याचे आता आमदार तिकडे बसलेले आहेत, ते आमदारसुद्धा निरीक्षक भाजपचे आमदार आहेत. त्यांच्याकडे पश्चिम मतदारसंघ होतं, ते त्यांचं काम करत होते. गजानन भुगे असतील, असे अनेक जण आपापल्या पद्धतीने काम करत होते. म्हणून याच्यावर आता आम्ही काही जास्त चर्चा करत नाही. विचारणार आहात का? नाही, माहिती घेतो ना. मला काय म्हणायचं, माहिती असले असते तर हे प्रकरण वाढलं नसतं. मला काय म्हणायचं, माहिती घेतो. पण जे उमेदवार आहे त्यांनी 20 वर्ष खासदार, 10 वर्ष आमदार राहिले, त्यांनी हे नियम पाळायला नको की आपल्याला परवानगी 9ची आहे, आपण इथं 12 वाजेपर्यंत का थांबतो, हे पाळायला नको का? हे जसं पोलीस, का काढलं? ऐकून घ्या, जसं पोलिसाचं काम आहे तसं आमचं बी काम आहे ना. आम्हाला परवानगी किती ते किती दिलेली, हे आमचं बी काम आहे. एवढं पोलिसाला दोष देऊन अर्थ नाही, आमचा दोष नाही का त्याच्यात. त्यांचं काम नव्हतं का खैरेचं? पोलीस आलेच नाही शेवट. नाही, ती माहिती नाही, ती माहिती नंतर घेऊ. खैरेनं तुम्हाला पण शिव्या दिल्या, काही मीडियावाल्याला शिव्या दिल्या. तुम्ही काढा ना, रेकॉर्डिंग आहे ना. मीडियावाल्याला शिव्या दिल्या. मीडियावाल्यांनी काय केलं? मीडियावाल्यांनी काय केलं? अरे सवय येतं, मग असं जमतं का? कोणाला शिव्या देऊन जमतं का? महायुतीच्या या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान महायुतीला थोडं ही सीट जरा अवघड वाटत होती का? सीट जरा अवघड वाटत होती का? मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा झाल्या, राजस्थानचे मुख्यमंत्री आले, नवनीत राणा आल्या, गोविंद आला, म्हणजे पूर्ण एक सेलिब्रिटी प्रचारांची तुम्ही लाईन लावली होती. जरा अवघड वाटत. हा निवडणुकीचा भाग आहे. आणि महाविकास आघाडीचे आले नाही का? उद्धव साहेब आले, आदित्य आले, सुषमा अंधाऱ्या, म्हणजे राष्ट्रीय नेत्या आल्या, अजून त्यांचे किती बी आले ना, म्हणजे ते दिसले नाही का? हे आता ह्या जलीलसाठी ओळीशी आली का फक्त शिवसेनेसाठीच आले का? हे भाजपचे कुणीच नाही आले. भाजपचे कोण नाही आले? देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी मिटिंगा घेतल्या. देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली नाही. ऐकून घ्या. एकही भाजपच्या नवनीत राणा आज वगळल्या तर एकही मला सांगा, नवनीत राणा आल्या, मी मंत्री ऐकून आहे घ्या, ना, हे मंत्री स्वतः मंत्री फिरतोय आहे ना. आणि इथं 24 तास भागवत फिरतोय मी. भागवत करा. स्टार प्रचारक आहे मेन डॉक्टर साहेब दोघेही. मला सांगा, स्थानिक आपल्याला मंत्री आहे ना, केंद्रीय मंत्री आहे, स्थानिक मंत्री आहे. केंद्रीय मंत्री पण बाजूला होते, तिथे पण ते आले, रौसद दानवे आली. त्यांच्या तिथे झाल्या ना मोठ्या सभा. अहो त्यांनी, एक मिनिट, तुम्ही त्याच्यात हे जाऊ नका. सगळे भाजपचे जे नेते, स्टार प्रचारक, ते इथे 24 तास, असं नाही की आले आणि गेले. फडणवीसांनी बैठक घेतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना,
निरोप काय दिलाय त्यांना काय कळलं नाही? बघा, निवडणुकीच्या काळामध्ये काम करा म्हटले का? निवडणुकीच्या काळामध्ये एक स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. प्रत्येकाचा वेळ हा महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रातली प्रत्येक नेता ह्या संभाजीनगरला आलाच पाहिजे हा काही आग्रह करता येत नाही. म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकजण नेता सांभाळत होता. देवेंद्रजी आले असेल किंवा इतर नेते आले असेल, आम्हाला जिथपर्यंत असलेला टाईम, जेवढा आमच्याकडे असलेला वेळ, त्याच्यामध्ये सर्वांची असलेली ॲडजस्टमेंट आणि उमेदवाराचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर कसा होईल हा आमचा प्रयत्न होता. म्हणून ज्यांच्या शक्य होईल, ज्या ज्या आमच्या टायमिंगमध्ये बसल्या त्या सभा आम्ही घेतल्यात आणि त्या आमच्या सगळ्या सभा सक्सेस झाल्या. आम्ही बोंब जास्त मारले नाही, परंतु काम जास्त केलेलं आहे. कालची सभा जर पाहिली असेल तर त्याचं चित्र तुम्ही पाहिलेलं आहे की खाली अर्धी सभा ती खाली गेलेली आहे. आताही आम्हाला जे तयारी जी आम्ही पूर्वतयारी केली होती त्यांना त्याबद्दल आमचं समाधान आहे. मग सर्वच नेते आले असते तर बरं झालं असतं, ही जरी आमची इच्छा असली तरी आमच्याकडे टाईमचं बंधन होतं. म्हणून कोण आलं कोण गेलं याला न पाहता प्रत्येकाने येऊन आपलं योगदान दिलं एवढं मात्र निश्चित आहे. अनेक तालुक्याचे आता आमदार तिकडे बसलेले आहेत, ते आमदारसुद्धा निरीक्षक भाजपचे आमदार आहेत. त्यांच्याकडे पश्चिम मतदारसंघ होतं, ते त्यांचं काम करत होते. गजानन घुगे असतील असे अनेक जण आपापल्या पद्धतीने काम करत होते. म्हणून याच्यावर आता आम्ही काही जास्त चर्चा करत नाही. काल मी आपले जे हिंदुत्ववादी प्रकार विचार आहेत आपल्या शिवसेनेचे, बाळासाहेबांच्या हक्काच्या शिवसेनेचे, आणि जी भाजपा आहे आपली आमच्या नरेंद्र मोदी साहेबांची, गोपीनाथ मुंडे साहेबांची, त्या भाजपाचे जे विचार आहेत त्या विचारांना अनुसरून पाठिंबा जाहीर करतोय. आणि आत्ताच अभिनंदन करतो सगळ्यांसमक्ष की संदीपान भुमरे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. संदीपान भुमरे सरजी, त्यांना मी माझा निस्वार्थ जाहीर पाठिंबा देऊ करते. आणि मला गर्व वाटतोय की भारताच्या विकासाच्या एका वाटचालीमध्ये मी माझं मत मला मिळालेले मतदान वाया न जाता त्याचा काहीतरी उपयोग एका चांगल्या सरकारच्या निर्मितीसाठी होईल याचा गर्व वाटतो. जास्त काही बोलत नाही. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. यांना बिनशर्त मी पाठिंबा देत असल्याच्या अगोदर मी या ठिकाणी माझ्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं विनंती करेल की आपल्या या समाजासाठी अबकड वर्गवारी आरक्षणाचा विषय या ठिकाणी प्रलंबित आहे. भाषण नको करू, भाषण नाही करता. तर या ठिकाणी नंतर मी बोलेल या मुद्द्यावरती. मी या ठिकाणी या महायुती सरकारला मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, या सर्वांच्या या महायुती सरकारनं लोकसभेच्या प्रचाराचा हा शेवटचा दिवस. खऱ्या अर्थानं महायुतीने गेल्या काही दिवसामध्ये जो काही प्रचार केला त्याची पत्रकारांना सर्वांना माहिती आहे. एक झंझावात आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून केलेला प्रचार खऱ्या अर्थानं लोकसभेचा प्रचार करत असताना जे मुद्दे प्रामुख्याने आम्हाला जे अपेक्षित होते विरोधकाकडून येण्याचे ते न येता त्यांनी प्रचार हा वैयक्तिक पातळीवर घेऊन गेले. आणि आम्ही प्रचार हा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काय करणार आहोत किंवा पंतप्रधानांनी काय केले किंवा आता येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहे यावर आम्ही सर्व जनतेमध्ये गेलो. जनतेने त्यांच्या जिव्हाळ्याचे असलेले प्रश्न, त्यांना अपेक्षित असलेला विकास याला खऱ्या अर्थानं साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही पाहत असाल की प्रत्येक सभा, मग ती छोट्या कार्यकर्त्याची असो की मोठ्या नेत्यांची असो, याला अत्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटच्या टप्प्यापर्यंत
असलेला हा उन्हाळा हे सर्व लक्षात घेऊन सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या सभा झाल्या त्या सभा अत्यंत जोरकसपणे आणि उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला. त्या पाठिंब्याचा काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला आणि आज या प्रचाराचा समारोप करताना सुद्धा जी काही रॅली निघाली ती इतकी भव्य दिव्य होती की आज शहरातील प्रत्येक जो कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता होता, नागरिक होते, त्यामध्ये ते सहभागी झाले. शांततेने चाललेला हा प्रचार, जल्लोषात चाललेला प्रचार, आपापली भूमिका मांडत असताना चाललेला प्रचार, याला काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला. या शहरामध्ये शांतता असावी असं जरी आम्हाला वाटत असलं तरी काही लोकांनी अशांतता कशी होईल याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नव्हे तर विचित्र चाळे करून जी काढली गेलेली रॅली होती, ज्यामुळे संताप अनावर व्हावा असा प्रयत्न विरोधकाकडून केला गेला, तरी आम्ही त्यांना संयमाने उत्तर दिले. आमची अशी धारणा आहे, जो मतदार आहे, ज्याला मला मतदान करायचं, ज्याला पक्षाला मतदान करायचं, ज्याला या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं, त्याकडे आपण काय मेसेज घेऊन चाललो याचा विचार या लोकांनी केला नाही. आणि मिरवणुकीमध्ये जसं एखादी सार्वजनिक मिरवणूक असते त्या पद्धतीचा हल्लागुल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आहे. याची निश्चित मतदार नोंद घेतील. मी तुम्हा पत्रकारांचा सुद्धा मनापासून यासाठी आभार मानतो की एक निवडणुकीमध्ये कोणत्या एका पक्षाचं, कोणत्या एका पार्टीचं, कोणत्या एका कार्यकर्त्याचं असा दृष्टिकोन न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांचा असेल, उमेदवारांचा असेल, एक चांगल्या प्रकारे फुटेज आपल्या या संभाजीनगरमधून प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांनी दिलेला आहे. हा झंझावात जेव्हा सुरू झाला तर त्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आज भुमरे साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडली, सर्व बोलले, त्याला एक पाठिंबा म्हणून शेवटच्या दिवशी सुद्धा तिने अपक्षाने आम्हाला जो पाठिंबा दिला, मी त्यांचं मनापासून आभार मानतो. संदीप दादाराव मानकर, सौ पंचशीला बाबूलाल जाधव, घुगे नितीन पुंडलिक या तिघांनी आम्हाला पाठिंबा दिला. याचा अर्थ असा आहे की जवळपास हा आमच्या महायुतीचा निर्णय निकालाच्या पूर्वी जाहीर झाल्याचा हे परिणाम आम्हाला दिसून येतोय. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह होऊ जाते, की ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह समजलं जातं की नाही याची बाजू मजबूत आहे, त्याला इतर लोकसुद्धा सहकार्य करतात. म्हणून ह्या तिन्ही अपक्ष उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचा आभार मानतो आणि सर्व मीडियाचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. महायुतीला पाठिंबा देणार आहे. मताधिक्य वाढतच ना, किती हे मी नाही सांगत, 4 तारखेला सांगेन. आता इथं काय सांगणार आहे मग.